भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. चला तर आज मस्त हेल्दी पोहे दाखवणार आहे. त्यासाठी 2 चमचे सॉस घेतलेले आहे, टोमॅटो, खारी बुंदी घेतलेले आहे, मूग आलेले ओले मटार शिजवून घेतलेले आहेत, थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत मूठभर, कढीपत्ता, मिरची आणि कोथिंबीर घेतलेले आहे, ते बेदाणे, चारोळे घेतलेले 1 चमचावर, एक मिडियम कांदा घेतलेला आहे, चवीपुरती साखर घेतलेली आहे, 1 मूठभर पोहे भिजवून घेतलेले आहेत. 1 मूठ म्हणजे 1 प्लेट होते. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घालूया. मोहरी, जिरं, कांदा आणि त्याच्यामध्ये आता घालूया चारोळे, आता बेदाणे, मिरची, कढीपत्ता घालूया, शेंगदाणे. आता शेंगदाणे चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, किंवा अगोदर तुम्ही भाजून घेतला तरी चालेल, किंवा भाजलेले असले तरी वापरला तरी चालेल. आता छान भाजले गेलेले आहेत. थोडीशी हळद टाकूया त्याच्यामध्ये. बेदाणेसुद्धा छान फुलले गेलेले त्यातले. अर्धा चमचा हळद टाकायचा आहे. कोथिंबीर भरपूर अशी टाकायची आहे. मोड आलेली मटार शिजवून घेतलेली ते टाकायचे आहे. चवीपुरती साखर. आता याला पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊ. 2 चमचे सॉस टाकूया. टोमॅटो सॉस घेतलेला आहे, किंवा टोमॅटो तुम्ही मिक्सरमधून बारीक करून पेस्ट करून ह्याच्यामध्ये ॲड केला तरी चालू शकतं. 2 टोमॅटोचे. आता ही पोहे आहेत ना, आता चांगले मिक्स करूया. आणि पोहे मिक्स करताना गॅस बंद करून मिक्स करायचा आहे, नाहीतर काय होतं, पोहे कडक बनतात. चवीपुरतं मीठ घालूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित ते मिक्स करून घेऊ. छान आपले पोहे बनवून तयार झालेले आहेत. पारंपरिक न करता थोडेसे हेल्दी तुम्हाला पोहे दाखवलेले आहेत. ही खूप छान लागतात. नक्की ट्राय करा हे पोहे. चला तर मग आता डिशमध्ये काढून घेऊ तयार झालेले पोहे गरमागरम. आणि पोहे म्हटलं की बरेच जणांना आवडतात पोहे, तर असे खायला हरकत नाही बनवून. डिशमध्ये काढायचे, वरून त्याच्यावरती खारी बुंदी घालायचं. आहा, काय मस्त लागतं ना, मस्त कुरकुरीत छान लागतं. माझे रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद.